सगळ्यांना मनापासून नमस्कार. आणि आपला ब्लॉग आता मी चालू करतोय. टाईम झाला आहे आपला 6:10 कमी, ते तुम्ही बघू शकता. तर संध्याकाळ झाली आता. आज तारीख आहे आय गेस 3, उद्या 4 आहे सोमवार. आणि उद्या आम्ही चाललो आहे उज्जैनच्या रोड ट्रिपला. तर मी मागे काही ब्लॉगमध्ये म्हटलं की रोड ट्रिपचं प्लॅनिंग चालू आहे, तर ते याच रोड ट्रिपचं प्लॅनिंग चालू होतं. मी काल नाशिकला आलो आहे पुण्यावरून. तर बाकी सार्थक, अथर्व, सुमित हे पुण्यावरून येतील. उद्या आम्हाला चांदवडला जॉईन करतील. तर नाशिकमधून मी आणि अक्षय दोघंजणं निघणार आहोत आणि चांदवडला आमचं मीटिंग पॉईंट आहे. काल नाशिकला येताना आपल्या ड्यूकनी थोडासा त्रास दिला. ती मोटर तिची खराब झाली, फ्युएल पंप. ते इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू त्या होत राहतात. आपण कधी पेट्रोल खाली केलेलं नाही तिचं पूर्णपणे, तरीसुद्धा हा छोटासा एक प्रॉब्लेम आला. काल थोडीशी धावपळ झाली. रात्री 10 वाजेपर्यंत जवळजवळ मी त्याच्यातच अडकलो होतो. पण आज ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं आहे आणि आपण निघणार आहोत उद्या सकाळी 6-6:30 वाजता इथून नाशिकमधून इंदोरसाठी. तर आत्ता सध्या ही तयारी चालू आहे सगळी. जॅकेट पडले, हेल्मेट, गार्ड्स, बॅकपॅकिंग चालू आहे. बाकी माउंट्स वगैरे सगळे आहे. तिथे कॅमेरा चार्जिंगला लावला आहे, पॉवर बँक चार्जिंगला लावली आहे. सो असा सगळा सेटअप इथं पडला आहे. सगळा पसारा आहे. उरकायचंच काम चालू आहे माझं सगळं. 11 वाजून 11:15 झाला ऑलमोस्ट. आणि माझी चालू आहे झोपायची तयारी. बॅग वगैरे पॅक झालं आहे. एक्साइटमेंट आहे उद्या सकाळी निघायचं त्याची. रात्रभर झोप तर काही येणार नाही, पण आराम तर गरजेचा आहे. तर ट्रॅव्हलिंग आहे दिवसभर. आपण जेवढी झोप घेता येईल तेवढी घेऊया. गुड नाईट. निघालो आहे आता आपण उज्जैनसाठी. निघायचा प्लॅन होता ॲक्च्युली 7 तास, झाले आहेत 8:30. तर मागचं कारण याचं एका माणसांनी उशीर ग्रुप राईड ग्रुप टूर म्हटल्यावर हे तर चालणारच. कोण ना कोण उशीर करणार, कोण ना कोण लवकर उरकणार. त्यामुळे ठीक आहे. ब्लॉग शूट करते ते काय ये ना गावात कॅमेराच आहेत पुढं. गुड मॉर्निंग. तर आता आपण आहो महेश्वरला. काल सकाळी 9:30 वाजता आम्ही चांदवडवरून रिटर्न आलो, कारण माझा फ्युएल पंपचा प्रॉब्लेम झाला. फ्युएल पंप बंद पडला, जसं मी ब्लॉगच्या सुरुवातीला बोललो. प्रॉब्लेम झाला होता, तो प्रॉब्लेम परत आला. तर जवळजवळ 3-3:30 वाजले आम्हाला नाशिकमधून निघताना. त्याच्या आणि प्रॉब्लेममुळे काही म्हणजे
जास्त शूट करायची इच्छा पण झाली नाही, तरी काही काही क्लिप्स केल्यात मी शूट, तर त्या टाकून दिल्यात, तुम्ही बघितल्या. आणि प्रवास चांगला झाला त्याच्यानंतर, तेवढा एक प्रॉब्लेम सोडला त्यानंतर एकदम मस्त मजा आली. पोरांसोबत आहे इकडे, सुमित आहे माझ्यासोबत, मागे 2 जण आहेत. ये सुमित. आणि आता आपला प्लॅनिंग आहे घाटावर जायचं, फोटो वगैरे काढायचे थोडेसे, तिथे चांगला सीन आहे. परत त्याच्यानंतर ओंकारेश्वरला जाऊन दर्शन घ्यायचं आणि इंदोर पुढे उज्जैनसाठी ट्रॅव्हल करायचं. आता दिवसभरात काय काय होईल ते तुम्हाला दाखवतच राहील पुढे पुढे. अक्षय ये, हा सुमित, हा अक्षय. बरोबर आहे, तू ब्लॉग मध्ये इंट्रोड्यूस झालाय आधी, पण हा पहिल्यांदा आलाय, हा पण पहिल्यांदा आलाय आपल्याकडे. आज ठरव आहे आपलं हायचं रिच्युअल करा. हायचं रिच्युअल हाय हाय तू पण ये ना. हाय माय पितळ आहे म्हणतो. आपल्या ब्लॉग मध्ये दुसरा कंटेंट नसतो, हाय कंटेंट पाहिजे. हाय कंटेंट आला. एक जण आंघोळीला गेलाय, बघायचंय का तुम्हाला? दाखवू का? हे हाय कर रे. तर अशी सगळी गँग आहे आपली. आणि रूम मध्ये सगळा पसारा पडलाय. बायकर्स लाईफ बॅगा इथे पडल्या आहेत, हेल्मेट, जॅकेट सगळं पडलेलं आहे इकडे तिकडे असता व्यस्त. आता पॅकिंगचं चालू आहे. पॅकिंग झालं इथून निघूया. लोकांचे रिॲक्शन भेटतात खूप, लोक थांबून बघतात फार. तर आता थोडे फोटो वगैरे काढायचे म्हणून निघालो. सगळी लाईनअप पुढे चालली. सार्थक लीड करतोय, मी टेल आहे. आणि अथर्व तर आपण आता घाटावर चाललोय. सार्थक म्हटलं की ते जरा स्क्रीन चांगला आहे फोटो काढण्यासाठी, जाऊन बघूया आता कसं स्क्रीन आहे. आपण आलोय आता इथे नर्मदा नदीला. इकडे बघ, हाय म्हण, हाय म्हण. सो गाईज आम्ही निघालो आता महेश्वरकडून आणि आता चाललो आम्ही ओंकारेश्वरला. हा आपला लाईनअप. नाही पण तो हा सुमित, 2 गाड्या इथे लागल्या. चला भेटूया डायरेक्ट आता ओंकारेश्वरला. तर आता आपण पोहोचलेलो आहे ओंकारेश्वरला आणि थोडा उशीर झाला त्यामुळे आपण दर्शन नाही करणार. पोरं एकदम थकलेली आहे आणि थांब ना पोरं इग्नोर इट.
पोरं लय थकलेली आहेत आणि सकाळचे जे आपले ओले कपडे होते तर इथं कसं असते स्वस्त रूम मध्ये कपडे वाळू घालायची सोय नसती. त्यामुळं आपण बघा एक जुगाड काय केलाय, बंजी कॉर्ड एक्स्ट्रा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. इथं अशा पद्धतीने आपण जुगाड केलेला आहे. लाईफ हॅक्स या तुम्ही पण हॉटेलमध्ये गेला काय टाकायला जागा नसेल तुम्हाला या प्रकारे करू शकता. 50 रुपयाची बंजी कॉर्ड आणि कपडे वाळू घालायची सोय. फॉलो फॉर मोर टिप्स. फॉलो करून ठेवा. लाईक करा, लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब. ओंकारेश्वरला आलोय आणि दर्शनाला चाललोय. लाईनमध्ये आता लाईन बघू शकता तुम्ही, बरीच लांब आहे. मागे तिकडे कॅमेरा फिरव. टाईम झाला आता 6:30. प्लॅन होता आमचा 5ला निघायचा, पण 5 जणांचं उरकून 5ला निघणं शक्य नाही झालं म्हणून 6ला निघालो. दर्शन घेऊन आपण पुढे उज्जैनचा आज आहे. या ब्लॉगचा शेवटचा पण ओंकारेश्वरलाच करू. ओंकारेश्वरपासून उज्जैन हा पुढचा नवीन ब्लॉग बनवूया. तर आता दर्शन झालं आपण भेटू, कारण दर्शनाला आत मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण ठेवू. जेवण झालं, जेवण झाल्यावर नाश्ता करायला जाऊ आणि दर्शन घेऊन यायला जाऊ. सो या हाय गाईज, आता नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चालू आहे उज्जैनकडे. तर आता आपण उज्जैनला जाऊ आणि हा व्लॉग ओंकारेश्वरचा इथेच संपवूया. उज्जैनचा ब्लॉग आपण नवीन चालू करूया, ओंकारेश्वर टू उज्जैन. तो नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो बाय बाय. चलो.